नमस्कार, पूजास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे दुधी भोपळ्याचा हलवा। खूप छान रेसिपी आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे। तुमच्या घरात मुलांना किंवा मोठ्यांना भोपळा जर आवडत नसेल तर तुम्ही असा भोपळ्याचा हलवा नक्की करून द्या। खरंच खूप छान रेसिपी होते आणि खूप झटपट रेसिपी होते आणि कमी साहित्यात होते। चला मग आता पटकन रेसिपीसाठी सुरुवात करूया। पूजास किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तर इथे मी आता घेतलेला आहे भोपळा। आता अर्धा भोपळा हा मी भाजीसाठी वापरला होता आणि अर्धा भोपळा मी हलव्यासाठी घेणार आहे। तर हलव्यासाठी थोडा जाडसर असला तरी चालेल, फक्त त्यातल्या बिया आपल्याला किसताना काढून टाकायच्या आहे। तर तेवढा भोपळा मी किसून घेतला आहे। एक मोठी वाटी इतका भोपळा किस झालेला आहे। तर आता हा किस आपल्याला गावरान तुपात मस्त परतावून घ्यायचा आहे। मी कढाईमध्ये गावरान तूप 2 चमचे इतकं टाकून घेतलं आहे। ते मस्त वितळलेलं आहे। त्यामध्येच आता हा भोपळा आपण टाकून मस्त परतावून द्यायचा आहे। तर भोपळा धुताना हा जेव्हा आपण किसत नाही ना तेव्हाच धुवून घ्यायचा आहे। जेव्हा किस करू ह्या भोपळ्याचा तेव्हा अजिबात धुवायचा नाही। ऑलरेडी भोपळ्याला पाणी सुटते, ते पाण्यातच आपल्याला याला मस्त परतावून घ्यायचं आहे। तर आता गावरान तुपामध्ये 5 ते 6 मिनिट आपण मस्त परतावलेला आहे। त्यानंतर यात टाकायची आहे वेलायची। तर वेलायची मी इथे दाणेदार घेतलेली आहे, म्हणजे मिक्सरला 1-2 गरके घेतलेले आहे। असे बिया तिच्या अर्ध्या झालेल्या आहेत, कारण मला ह्या बिया दाताखाली आल्यावर खूप छान वाटतात। तुम्हाला जर पावडर करायचे असेल तर पावडर पण टाकू शकता। ज्या वाटीने आपण भोपळ्याचा किस घेतला होता त्याच वाटीने आपल्याला दूध आणि दुधाची साय घ्यायची आहे। आता मी दुधाची साय 2 चमचे इतकी घेतली होती आणि दूध पूर्ण 1 वाटी इतकं घेतलेलं होतं, म्हणजे ज्या भोपळा आपण टाकला होता, भोपळ्याचा किस घेतला होता त्या वाटीनेच दूध घ्यायचं आहे। तर आता हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं 5 ते 6 मिनिट पुन्हा शिजून द्यायचं आहे। तर गॅस फुल करायचा नाही, कमी गॅसमध्ये शिजून द्यायचं आहे। तुम्हाला जर इथे खवा वापरायचा असेल तर तुम्ही खवा पण वापरू शकता। खवा करण्यासाठी खूप छान आणि सोपी ट्रिक आहे। दूध घ्यायचं, मिल्क पावडर घ्यायची आणि मिल्क पावडर ती मस्त फेटून घ्यायची आणि एक पेढ्याच्या आकारात येईपर्यंत ढवळत राहायची। तर असा खवा आपण घरी पण करू शकतो किंवा तुम्ही मार्केटमधला खवा पण वापरू शकता। त्यानंतर यात आपल्याला ड्रायफ्रूटचे तुकडे टाकून घ्यायचे। ड्रायफ्रूट तुम्हाला भाजून घ्यायचे असेल तर तुम्ही भाजून पण घेऊ शकता, गावरान तुपामध्येच भाजायचे आहे। त्यानंतर गॅस कमी फुल करत आपल्याला हा हलवा चांगला शिजून द्यायचा आहे। दुधाचं प्रमाण कमी झालं की मग आपल्याला साखरेचा वापर करायचा आहे। तर आता मी 1 छोटी वाटी इतकी साखर टाकून घेतली आहे। तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्हाला कमी जास्त साखरेचं प्रमाण करता येऊ शकतं। तर मी इथे साखर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे। आता पुन्हा आपल्याला 3 ते 4 मिनिट हा हलवा कमी गॅसवरच शिजून घ्यायचा आहे। इथे गॅस आता फुल करायचा नाहीये, कारण का की आपण जेव्हा साखर टाकतो ना तर तेव्हा गॅस जर खालून जाळ जास्त भेटला तर वरचा जे साहित्य आहे, जो पदार्थ आहे तो डाग घ्यायला पटकन त्याला मदत होते। तर आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे आणि मस्त 4 ते 5 मिनिट पुन्हा शिजून घ्यायचं आहे झाकण ठेवून। तर अशा पद्धतीत मी मस्त पुन्हा शिजून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आता 4 ते 5 मिनिटानंतर भरपूर असं पाणी आणि साखर जे आपण दूध टाकलं होतं ते पण आटलेलं आहे। तर आता पुन्हा मी 1 मिनिटभर फक्त असं ढवळून घेते। हा थंड झाला की बरोबर आपल्याला जसा पाहिजे तसा हलवा तयार होतो। तर इथे बघू शकता किती सुटसुटीत असा आपला हलवा तयार झाला आहे आणि सुगंध इतका छान येत आहे ना की जबरदस्त, इतका सुवास छान येत आहे। अशी ट्रिक वापरून तुम्ही नक्की असा हलवा घरी तयार करा। तुम्हाला आणि तुमच्या मुलांना देखील हा हलवा खूप आवडेल आणि झटपट होतो। काही वस्तू बाहेरून दुकानांमधून आणायची काही गरज नाही। फक्त तुम्हाला जर दुधाऐवजी खवा वापरायचा असेल तर तुम्हाला तो बाहेरून आणावा लागेल किंवा
घरच्या घरी हलव्यासाठी खवा कसा किंवा गुलाबजामुनसाठी खवा कसा वापरायचा, कसा घरी तयार करायचा, ही रेसिपी मी पटकन घेऊन येईल। तर आता एका बाउलमध्ये आपण हलवा काढून घेऊयात। तर जबरदस्त इतका सुवास छान येत आहे ना। कसा वाटला मग व्हिडिओ हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि तुमचे काही क्वेश्चन असेल ना तर मला नक्की विचारा कमेंट बॉक्स मध्ये, मी तिथे तुम्हाला रिप्लाय देईल। तर यावरून मी सजावटीसाठी थोडेसे काजू, बदाम आणि पिस्तेचे तुकडे टाकून घेणार आहे। तर चला मग खात-पीत राहा, आनंदित राहा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा। आणि पूजास किचनवर अजून नवीन असाल ना तर चला मग पटकन सबस्क्राइब करा, शेजारीच घंटी आहे त्याच्यावरही प्रेस करा आणि त्याची नोटिफिकेशन ऑल करा, म्हणजेच माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील। आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल